नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे हनुमान जयंती आणि मग आजच आहे चैत्र पौर्णिमा. तर मग आपल्या घरातील मुलांवरती काही ना काही सतत विघ्न येत असतील, संकटे येत असतील, तर ते विघ्न दूर होण्यासाठी, घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे आणि हनुमान जयंती असल्यामुळे संध्याकाळी घरातून काही बाहेर वस्तू फेकायच्या आहेत. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यामुळे काय होते की आपल्या घरातील मुलांची प्रगती होते, मुलांचे विघ्न दूर होतात. आता मुलगा आहे, तो खूप अभ्यास करतो पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील, किंवा तुमचा एखादा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, किंवा विवाह जुळून येत नसतील, सतत काय ना काय अडथळे, विघ्न, संकटे येत आहेत त्या मुलांना. तर आणि घरामध्ये दारिद्र्य आहे, तर ह्या सगळ्यांसाठी मग आपण काही वस्तू घराबाहेर फेकायच्या आहेत, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील मुलांचे विघ्न दूर होतात आणि घरातील दारिद्र्य पण नष्ट होते. आता हनुमान जयंती असल्यामुळे मग हनुमान जयंतीचा दिवस हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण की आजच्या दिवशी पौर्णिमा पण असते. आता हनुमानाचा आपण ज्यावेळेस जे काही भगवान हनुमानाच्या जन्माचा प्रचंड भक्तिभावाने म्हणजेच की उत्साहाने उत्सव साजरा केला जातो, म्हणजेच की जन्म साजरा केला जातो. आता बऱ्याच जणांना तर माहितीच आहे की हनुमानाला पवनपुत्र, बजरंगबली, मारुती ह्या जे वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. आता म्हणूनच मग भगवान हनुमान हे अष्टचिरंजीवीपैकी एक आहेत. तर श्रीरामाचे एक समर्पित अनुयायी आहेत. असे मानले जाते की भगवान हनुमानाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्वच अडथळे, संकटे दूर होतात आणि मग आपली जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होते. म्हणून मग चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमा येते, तर मग त्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा असे म्हणतात आणि मग हनुमान जयंती दोन्ही दिवस एकाच दिवशी येत असतात, म्हणजेच की दोन्ही योग एकाच दिवशी असतात. म्हणून मग आजच्या दिवशी मग आपल्याला भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करणे, किंवा जिथे हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करणे, ज्या हनुमानाला जास्त वस्तुप्रिय आहे त्या अर्पण करणे, त्यांची सेवा करणे. आता अनेक भक्त काय करत असतात की आपल्या घरातील नकारात्मकता ऊर्जा किंवा आपल्यामधील नकारात्मकता निघून जावे म्हणून, मग आपल्या जीवनातील अडथळे दूर व्हावे म्हणून भगवान हनुमानाची पूजा करत असतात. तर मग काही भक्त असे पण असतात की व्रत करत असतात भगवान हनुमानाचा. आता काही जण अशा पद्धतीचं व्रत करतात, निर्जली व्रत करतात, म्हणजेच की अन्न पाणी काहीच न खाणे, म्हणजेच की अन्न पाणी वर्ज्य करणे. असं पण काही भक्त जे आहेत हनुमानाचे त्या अशा पद्धतीचा पण उपाय करत असतात. तर काही भक्त अशा असतात की एक वेळचं जेवण करून दिवसभर उपवास करतात, किंवा काही भक्त असे करतात की फळ, दूध किंवा मग पाणी वगैरे सेवन करूनच मग अशा पद्धतीने मग व्रत करत असतात. तर मग आपण ज्या पद्धतीने सेवा वगैरे करतो त्याच पद्धतीने मग आपण काही उपाय वगैरे केले तर मग आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होत असतात. तर मग आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या मुलांवरचे विघ्न दूर होण्यासाठी मग आपल्याला अगोदर काय करायचं आहे, आता हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे, कारण की पौर्णिमेच्या दिवशी जे पण काय आपण घराबाहेर वस्तू फेकत असतो तर त्या 6 नंतरच फेकायच्या आहे. तर संध्याकाळी तुम्ही 12पर्यंत कधीही फेकू शकता, कारण की आपण दिवस असताना काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, त्यामुळे 6 नंतरच ह्या वस्तू आपल्याला फेकायच्या आहेत. तर अगोदर काय करायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि मग त्यासोबतच मग 2 फुल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत आणि 2 हिरव्या रंगाची वेलची घ्यायची आहे. तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू मग आपल्याला काय करायचं आहे, हातामध्ये घ्यायच्या आहेत. आता जर हातामधल्या वस्तू खाली पडू नये म्हणून मग त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्ही एक छोटीशी प्लेट किंवा वाटी वगैरे घेतली तर त्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू एकत्र ठेवायच्या आहेत. तर मग हा उपाय करायचा आहे आणि मग एका प्लेटमध्ये घेऊन पण तुम्ही करू शकता. आता घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, आता लहान मुलं असो किंवा मोठी असो किंवा वयोवृद्ध असो, घरातील जेवढे तुमच्या व्यक्ती आहेत तर त्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचं आहे. आणि उतरवताना काय म्हणायचं आहे की जय राम श्रीराम जय जय राम असा मंत्र म्हणत मग प्रत्येक व्यक्तीवरून जे आपण बनवला आहे उतारा तर तो उतारा उतरवायचा आहे. आता उतारा उतरवणारी जी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती कोणाशीही म्हणजे बोलू नये, कारण की ज्यावेळेस उतारा उतरवत असेल त्यावेळेस हा एकच मंत्र म्हणायचा आहे, किंवा इतरांसोबत न बोलताच हा उतारा उतरवायचा आहे. आता प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचा आहे. उतरवून झाल्यानंतर घरामध्ये न थांबता मग काय करायचं आहे, घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला हा जो उतारा आहे घराच्या, म्हणजेच की दक्षिण दिशेला हा उतारा आपल्याला फेकायचा आहे. आता
बाहेर येत असताना मग काय करायचं आहे, आता मागे वळून न बघता किंवा कोणाशीही न बोलता लगेच बाहेर निघून यायचं आहे. कारण की काय होतं की आपण जर मागे वळून बघितलं तर मग ती नकारात्मकता पुन्हा आपल्या घरामध्ये येते आणि मग घराची प्रगती वगैरे होत नाही. घरामध्ये परत संकटे अडथळे निर्माण होत असतात. आणि ज्यावेळेस आपण उतारा टाकायला म्हणजेच की घराच्या बाहेर गेल्यानंतर टाकून येत असताना आपण मागे वळून बघायचं नाही. आणि मग बाहेर उतारा टाकून आल्यानंतर सगळ्यात अगोदर घराबाहेरच हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर यामुळे काय होते की आपल्या घरातील दोष म्हणा किंवा इडापिडा आणि घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल, त्या व्यक्तीचा आजारपण, तर ह्या सगळ्या मग गोष्टी दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती होते. आता मुलं मुलींची विवाह जुळून येत नसतील तर त्यावेळेस पण हा उपाय केल्यामुळे पण मुलांची विघ्न दूर होतात, संकटे दूर होतात, मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होते, घरातील दारिद्र्य पण नष्ट होते. तर मग हे जे असे उपाय आहेत तर अमावस्याने पौर्णिमेलाच हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला पण हा उपाय केला तरीही चालेल. तर त्यानंतरचा उपाय म्हणजे की आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि मग ते नारळ, पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि नारळ घेतल्यानंतर तो काय करायचा आहे, देवघरात ठेवायचा आहे. अगोदर देवघरात ठेवून मग त्या नारळाला आपल्याला काय करायचं आहे की त्या नारळाची पूजा वगैरे करायची आहे आणि तो नारळ मग हळदी कुंकू लावायचा आहे आणि तो नारळ मग आपल्याला घरावरून 7 वेळा उतरवायचा आहे. म्हणजेच की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या तिथून मग आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. उतरवून झाल्यानंतर काय करायचं आहे, तो नारळ खाली न ठेवता तो नारळ मग आता जवळपास मारुतीचे मंदिर असेल किंवा हनुमानाचे मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे की तो नारळ मारुतीला अर्पण करायचा आहे. म्हणजेच की तो नारळ फोडायचा नाही, फक्त तिथे अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करून झाल्यानंतर मग तिथे बसायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण नारळ घेऊन जात असतो, जाताना पण कोणाशीही बोलायचं नाही आणि मंदिरातून घरी येत असताना पण कोणाशीही बोलायचं नाही. आणि तिथे बसून मग आपल्याला हनुमान चालीसाचे पठण करायचं आहे आणि जय राम, जय श्रीराम, जय जय राम असा जो मंत्र आहे तर हा पण मंत्र आपल्याला तिथे बसून म्हणायचा आहे. तर हा उपाय जो आहे नारळाचा, तर हा नारळाचा उपाय स्वतःसाठीच करायचा आहे. आता आपण दुसऱ्यांसाठी जर करणार असेल तर हा उपाय दुसऱ्यांसाठी करता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःसाठीच हा उपाय करायचा आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे की आता जर ज्यांच्या घरामध्ये सुतक असेल, विटाळ असेल तर त्या व्यक्तीला मग हा उपाय करता येणार नाही. आणि मग नंतर काय करायचं आहे, तर जर काही महिला गर्भवती महिला असतील तर त्या महिलांनी चुकूनही हा उपाय करायचा नाही. तर मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होतात. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय जय राम, जय श्रीराम हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.